मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो. हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. आपुला तो एक आपुला तो एक देव करो निघावा. आपुला तो एक आपुला तो एक आपुला तो एक आपुला तो एक देव करुणी आपुला तो एक आपुला तो एक देव करुणी देने बिना सुख नो है. देने बिना सुख नो है. रति माई का रति माई का दुःखाची झडी रति माई का रति माई का दुःखाची झडी देणे बिना जीवा सुख क्या बात है. देणे बिना जीवा सुख नो है. हे रति माई का हे रति माई का दुःखाची झरती हे रति माई का आपुला तो एक 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 देव करो निघाव देव करो निघाव आपुला तो एक आपुला तो एक आपुला तो एक देव करुणी घावा. आपुला तो एक आपुला तो एक
सा ध नि सा ग म प ग म ग आ जीवा जीवा तेने तेने बिन जीवा सुख मोहे क्या बात तेने बिन जीवा सुख नवे तेने बिन जीवा बिन जीवा सुख नहे तेने तेने बिन जीवा 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 तेने बिन 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 जीवा 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 तेने बिन जीवा सुख नोहे तेने बिन जीवा तेने बिन जीवा सगम ध मद नि ध म ग ग म प ग म रे ज ध द द तेने बिन तेने बिन जीवा 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 तेने बिन जीवा सुख नोहे तेने बिन जीवा सुख नोहे हेरती माई के मारे हेरती माई के
सधनी सा ग म प ग म ग सा म ग सा म ग सा ध ध नि ध प नि ध प ध म प म ग सा ग म ध ध ध ध ध प नि ध ध नि 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 ध ध नि सा नि ध नि ध प ग म नि ध प ध म प ग म प ग म नि सा ग म ध नि ध प ग म ध नि नि ध ध नि सा नि ध नि 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 Dani saga ma pa ga ma ga saga ma da pa ni re ma ga 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 ma ra ni da dani sa ni da ni da pa da ma pa ga ma pa ga ma re 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 ma ga tene bina jiva sukh noe tene bina jiva tene bina jiva tene bina jiva sukh noe ai adi adi अवसाने नाही आधी अंती अवसाने आवाज थोडासा आवाज
आदि अवसाने अवसाने नाही आदि आदि अवसाने नाही आदि आदि अवसान नाही आदि आदि नाही नाही आदि आदि अवसान एरती माई के एरती माई के दुखाची धरे एरती माई के दुखाची जाणती नाही आदि आदि अवसान 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 विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल 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 ज्यांना देवाने हात दिले त्यांनी टाळे वाजवा विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल 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 बोला पुंडली कवरदा हरी विठ्ठल माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम छत्रपती शिवाजी धर्मवीर संभाजी बोला पुंडली कवरदा माऊली महाराज ज्ञानेश्वर की जगद्गुरु महाराज की महाराज की विठ्ठल 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 विघ्नहर्ता ग्रुप आयोजित आणि ST कॉलनी आयोजित जय माता दी नवरात्र उत्सव समिती 2019 भव्य हरिकीर्तन सोहळा हरिभक्ती पारायण अतुल महाराज येवले यांचं संतपूजन करण्यासाठी माननीय लक्ष्मणरावजी कोलते पाटील यांना मी निमंत्रित करतो आणि लक्ष्मणराव कोलते पाटलांनी संकल्प केलेला आहे की इथून पुढे जोपर्यंतही हा हरिनाम सप्ताह चालेल त्यामध्ये त्यांची प्रत्येक वर्षी एक कीर्तन सेवा राहील असा त्यांचा संकल्प आहे. बोला पुंडली कवरदा माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम छत्रपती शिवाजी आपुला तो एक देव करुणी घ्यावा विको कमी करा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुखनो हे एरती माईके दुःखाची अनिती नाही अद्यंती अवसानी अविनाश करी आपुल्या ऐशे लावी म्हणा पिशे गोविंदाचे
हे रती माईके दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसानी. तुका म्हणे एका मरणेची सरे, तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तम चिवरे किरती मागे. हे रती माईके दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसानी. विठ्ठल विठ्ठल लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि. रायगडी मंदिरी वसे माझा राया, चरणाशी अर्पितो अजन्म ही काया. जगदीश्वराशी जोडली याची ख्याती, प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती मस्तक हे पाया. मस्तक हे पायावरी वारकरी संताचा, वारकरी संताचा. मस्तक हे पायावरी वारकरी संताचा, वारकरी संताचा, वारकरी संताचा. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. थोडं कमी करा थोडं. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, विकुस कमी करा. तेने विना जीवा सुख नो हे. हे रती माईके दुःखाची जनिती नाही अद्यांती अवसानी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध संत, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, भक्तीच्या कलशस्थानी शोभणारे वैराग्य शिरोमणी, व्यासांच्या क्रमप्राप्त परंपरेतील अव्यातपणे खांद्याला खांदा लावून आपल्या जीवनाच्या विवेक वैराग्य शांती सुखद त्रिवेणी संगमात जगणाऱ्या ज्ञानोबरांच्या विचाराच्या घाटावरती स्वतः स्नान करून इतर समाजाला आत्मज्ञानाची प्रौढी देणारं विलोभनीय अत्यंत देखणं कोवळ्या अंतकरणाचं सतेज स्वरूपाचं पण शांत दांत उदात्त व्यापक चिरस्थिर अखंडित अव्यात निरंतर जगद्गुरु तुकाराम महाराजांचा विठाला अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणे योग्य तो म्हणजे असा. संत मंत साधू संताच्या भगवंताच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी मोजे हरसुल जाधववाडी अशा या पवित्र ठिकाणी, पवित्र स्थानी, पवित्र समाजामध्ये, पवित्र अशा भाविकांमध्ये चालू असलेला नामयज्ञ सोहळा आणि त्या नामयज्ञ सोहळ्यामध्ये लक्ष्मण कोलते पाटलांनी आणि आमच्या सतीश भाऊंनी दिलेलं निमंत्रण आणि त्या आमंत्रणाचा स्वीकार करून उपस्थित आहे. विडाला थोडा नॉर्मल वाढवा आवाज. कार्यक्रमाचं नियोजन आणि आयोजन अतिशय मन प्रसन्न करणार आहे. या ठिकाणी मला मृदुंग साथ करण्यासाठी हरिभक्तीपरायण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदुंगाचार्य आमचे परम मित्र परमस्नेही अंकुश महाराज काळे महाराज आहेत. अतिशय गोड वाजवतात बरं का महाराज. इतकं बरं वाटतंय ना मनाला. अतिशय गोड. महाराजांसाठी एकदा टाळ्या वाजवा बरं. टाळ्यावरूनच कळलं महाराज तुमचा पकवास त्यांना किती आवडलाय. लयच अतिशय गोड आहे. आणि महाराज तुमच्याहून तर म्हातारी ओवाळून टाका वाटते मला. आहे का एखादी डब गायला आलेली म्हातारी?
लईच गोड महाराज, लईच गोड. अतिशय सुंदर. तुमचं महाराज नाव काय? ऋषिकेश महाराज. ऋषिकेश महाराज वाजवण्यासाठी आहेत. त्याचबरोबर आमच्या महाराजांनी सुंदर चाल गायली. त्यांचं नाव काय महाराज? संतोष महाराज या ठिकाणी आहेत. आणि आमचे गावकरीच असलेले कसं आहे बघा, पांढरा शुभ्र कपडा, वरती जॉकेट, जॉकेटमध्ये पाकिट, गळ्यामध्ये लॉकेट, वर फॅटाला तुरा पाहिजे आणि मग तुमचा ताल खरा. अतिशय गोड आहे महाराज. त्याचबरोबर आमच्या इकडे चैतन्य महाराज, राऊत महाराज, उद्याजांचं कीर्तन आहे, अतिशय गोड महाराज, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या महाराजांच्या संस्थेतले सगळे विद्यार्थी आमचे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. वाजवणारे खूप सुंदर आहेत, गाणारे सुद्धा खूप सुंदर आहेत. काही ठिकाणी मावशो काय होतं, गाणारे खूप सुंदर असतात पण वाजवणारे इतके विचित्र महाराज, बैल उदाळवणे वाजते, साधं नाही महाराज. काही ठिकाणी वाजवणारी सुंदर पण गाणारे लय विचित्र महाराज, बांधाला बांध असल्याने आड उचलते, लय अवघड महाराज. काही ठिकाणी गाणारे सुंदर, वाजवणारे सुंदर पण ऐकणारे लय विचित्र महाराज. एके ठिकाणी कीर्तनाला गेलो आणि एक बाई हाताने टाळी वाजवायची पण मुखानं विठ्ठल विठ्ठल काय म्हणेना. म्हणलं मावशी तुम्ही हाताने टाळी वाजवता पण मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही, त्याचा मला खेद वाटतो. ती म्हणली महाराज इतक्या माणसात सांगायला की नाही. म्हणलं काय झालं? ती म्हणली माझ्या नवऱ्याचं नाव विठ्ठल आणि एवढ्या माणसात कसं घेऊ. पण ही तर काय तशा मावशा नाहीत. अतिशय गोड मावशा आहेत महाराज. आणि या ठिकाणी आपण तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, वणीची सप्तशृंगी आणि माहूरगडची रेणुक्या या सर्व देवी मातांना आपण या ठिकाणी वंदन करू. या ठिकाणी महाराज या वयामध्ये पोरं टाळ घेऊन उभी आहेत महाराज. खऱ्या अर्थाने ह्या वयामध्ये संस्कार झाले पाहिजेत. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. नाही तर महाराज आता लय बिघडली पिढी महाराज. लहान पोरं, आम्ही लहान असायचो मावशीने, आम्ही गाणे म्हणायचो. शर आला तो धावून आला काळ, पिवळला श्रावण बाळ. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, नित्य वसुदे देवरची असा दे. या लाडक्या मुलांनो तुम्ही मला आधार, नव हिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार. आता हिवडुले गाबडे म्हणते सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही काय. कारण तुम्ही त्यांना शिकवतात ना, पप्पा माझ्या मम्मीचे, पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी माझ्या पप्पाची, पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी माझ्या पप्पाची, मग लेकरं कोण्या भूताची. असलं नाही शिकवायचं. म्हणून अतिशय गोड पोरं आहेत. आता पोरं साधे नाहीत राहिले महाराज. हे लहान आले पोरं साधे नाहीत महाराज. एक पोरग 2-4 दिवस शाळेतच गेलं नाही महाराज. त्याचं म्हातारे त्याला म्हणलं पप्पा लपून बस, लपून बस, तुझी मिस आली, मिस माझी बाई. ते म्हणलं बाबा तुम्हीच लपून बसा, मी लपून बसायचा काय संबंध. बाबा म्हणले मी शाळेत जातो का तू जातो. पोरग बाबा म्हणलं बाबा मी माझ्या मिसला सांगितलंय माझं म्हातारं वारलं म्हणून मी 3 दिवस सुट्टी घेतली. साधे नाहीत महाराज. पण आमच्या अंकुश महाराजांच्या संस्थेतले विद्यार्थी या ठिकाणी अतिशय गोड आहेत आणि ते साथ करण्यासाठी आहेत. त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद देतो. आमच्या सतीश भाऊंना, कोलते पाटलांना या ठिकाणी गोड आशीर्वाद, आमच्या गोड शुभेच्छा देतो. त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहावा एवढीच विनंती करतो. आपण सुद्धा मावशाओ या ठिकाणी अतिशय गोड इतक्या मोठ्या स्वरूपामध्ये उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो. मनापासून सर्वांना अभिवादन करतो. माझ्या कीर्तनाला सुरुवात करतो. विठाला अभंग निवडलाय तुकाराम महाराजांचा, सुखाची प्राप्ती करून देणारा. आपण सगळं कमवलं, एक कमवायचं राहिलं त्याचं नाव सुख. सगळे प्रयत्न केले मिळालंच नाही त्याचं नाव सुख. हृदयात आहे पण मिळत नाही त्याचं नाव सुख. आणि कमवल्याशिवाय जीवनात मजाच नाही त्याचंही नाव सुख. विठ्ठल आपण सगळं कमवलं महाराज. आकाशामध्ये विमान भरारी मारू लागलं, समुद्रावरती बुलेट ट्रेन धावू लागली, फर्निचरने युक्त असणाऱ्या बंगल्यामध्ये लोक राहू लागले, ऑडी मर्सिडीज BMW गाड्यामधनं लोक फिरायला लागले, घरामध्ये टीव्ही आला, दारामध्ये गाडी आला, हातामध्ये मोबाईल आला, हिशोबासाठी कॅल्क्युलेटर आला, सेंटचा वास आला, फास्ट फूडचा जमाना आला, प्लास्टिक सर्जरी आली, हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आली, बायकोच्या पोटात पोरग का पोरगी नवऱ्याला अगोदर 5 महिने माहिती, अमेरिकेची मैत्रीण काय करते हारसूलमध्ये बसून कळतंय, जादेवाडीमध्ये बसून कळतंय. इतकं जग बदललंय. पण बसलेल्या माणसानं सांगावं मला सुख मिळालंय महाराज. कुणाला सुख मिळत नाही त्याचं कारण आहे महाराज. ज्या दुकानामध्ये सुख विकलं जातं त्या दुकानामध्ये आम्ही कधी जात नाही, आणि ज्या दुकानामध्ये सुख विकलं जात नाही त्या दुकानामध्ये आम्ही गेल्याशिवाय राहत नाहीत. मग महाराज ज्या दुकानामध्ये सुख विकलं जातं ते दुकान तरी नेमकं कोणतं आहे? सुखरूपाईशे
कोण तुझे सांगा माझ्या पांडुरंगा सारिखे ते सर्व सुखाचे आगर जणी म्हणे सारंगधर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर सर्व सुखाचे आगर म्हणे नर हरी सोनार तुका म्हणे काही न मागे आणिक तुझे पायी सुख सर्व आहे. या जगामध्ये एक पांडुरंग परमात्मा सुखी आहे आणि तुम्हाला जर सुखाची प्राप्ती करायची असेल तर तो जगाचा बाप पांडुरंग परमात्मा आपलासा करून घ्यावा लागेल. विठ्ठला महाराज तो पांडुरंग परमात्मा आपला कसा करून घ्यायचा. सत्ययुगामध्ये जर देव आपला करायचा असेल तर तो करावा लागायचा ध्यानानं. त्रेतायुगामध्ये जर देव आपला करायचा म्हटलं तर तो करावा लागायचा यज्ञानं. द्वापार युगामध्ये जर देव आपला करायचा म्हटलं तर तो करावा लागायचा पूजनानं. पण कलियुगामध्ये जर देव आपला करायचा असेल तर जगामध्ये एकच साधन आहे. कलियुगा माझी तेने नारायण होईल भेटी तेने नारायण देईल भेट तेने नारायण देईल भेट कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण धेईल भेटी किंवा सकळाशी येते आहे अधिकार. कलियुगे उद्धार हरीच्या नामे कृतयध्याय तो विष्णू त्रेतायाम यजतो मखै द्वापारो परिचर्यानाम कलोत धरी कीर्तनात. कलियुगामध्ये जर देव आपला करून घ्यायचा असेल ना तुम्ही एकच करा आवडीने भावे हरिनाम घेशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे. मग काय महाराज भोगतून घडे संचिता वाचोणी करावे ते मनी समाधान म्हणून या मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा. महाराज चिंता करण्यापेक्षा त्या गोविंदाच्या नामाचा छंद लावा तुम्ही देव आपलासा होईल. कसा छंद लावायचा. माझ्या मना लागो छंद छंद माझ्या मना लागो छंद नित्य गोविंद गोविंद नित्य गोविंद गोविंद माझ्या मना लागो छंद छंद माझ्या मना लागो छंद. तुम्ही गोविंदाच्या नामाचा छंद लावा आणि तो छंद इतका लावा की काया देव बनेपर्यंत छंद लावा. गोविंद गोविंद म्हणा लागलिया छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. अहो तुकाराम महाराज शौचालयाला बसले. शौचालयाला बसल्यावर सुद्धा म्हणत होते रामकृष्ण हरी जे जे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जे जे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जे जे रामकृष्ण हरी. मंबाजी भट आले आणि मंबाजी भटानं विचारला हो तुकाराम महाराज शौचालयाला बसल्यावर कुठं रामकृष्ण हरी म्हणत असतात का. तुकाराम महाराज म्हणतात मंबाजी हे तर मला सुद्धा कळतंय पण माझी मज झाली या नावर वाचा छंद या नावाचा घेतला छंद या नामाचा घेतला छंद या नामाचा घेतला. छंद या नामाचा घेतला शे. असा छंद लागला पाहिजे नामाचा. आणि असा जर छंद लागला
तर देव आपलासा होत असतो. तुकाराम महाराज म्हणले, दादांनो तुम्ही छंद करा, पण ज्या छंदानं देव जोडला जाईन असा तुम्ही छंद करा. सोंगे छंदे काही देव जोडे ऐशे नाही. ज्या छंदानं देव जोडला जात नाही असा छंद माणसानं करू नये. पण महाराज आपल्याला दुसरे छंद, कुणाला सप्ते करायचे छंद, कुणाला सप्ता मोडायचा छंदच आहे हे वेग, कुणाला लग्न जमवायचा छंद, कुणाला लग्न मोडायचा, बायाला नाटायचा छंद. बाया पोराच्या लग्नात लय नाटतात महाराज. वटीत गहू, नाचत चलणं, जशी भीक मागती. डोळ्याला आयलायनर, पापण्याला आय शॅडो, गालाला फाउंडेशन, ती बगला दुपटीच ना मावशाव. ते आपण कमी शिकलो तर आपल्याला कळत नाही. पर्स 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 पर्स. आणि मग महाराज लय त्यांचा ताला असतो. आणि 3 गोष्टी तर बाया लय एडवणी करतात, चहाच्या गोटाला, कुकाच्या बोटाला आणि साडीला. बरोबर आहे ना मावशानो? साड्याचा इतका बायाला छंद. मावशाव तुम्ही बोला गाड्या, जी माणसं मन मोकळेपणानं बोलतात ना ती मन मोकळीच असतात, आणि जी माणसं बोलत नाहीत प्युअर आतल्या गाठीची, बोलणार नाहीत पण सप्ता बंद पाडणार. मावशाव असू नाहीत पण तुम्हाला 3 सुना, मोठी जरा खट्याळे, मधली जरा बडबडी आणि धाकटी जरा शांत. घर कुणी फोडलं हो मावशाव? हा, बडबडीनं, खट्याळनं, शांत ना. मग जी मावशी कीर्तनात आज बोलणार नाही ना तिने घर फोडलंय आणि इथे येऊन बसली. विठ्ठला विठ्ठला. तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्ही पाहुण्याच्या घरी गेल्या, पाहुण्याच्या, आणि पाहुण्याच्या घरी गेल्यानंतर छंद सांगतोय बरं का आपल्याला देव मिळवून द्यायचा आहे. तुम्ही पाहुण्याच्या घरी गेल्या आणि पाहुण्याच्या घरी गेल्यानंतर तुम्हाला पाहुण्याला माणूस की आहे का नाही कशावर ठरवता? हा, चहावर. तुम्ही इतक्या साध्या आहेत का? पाहुण्यानं कसली साडी घेतली ह्याच्यावर. बराबर ना मावशो? साड्याचे सुद्धा 3 प्रकार आहेत मावशो. एक नित्य वापरातली साडी, 2 ठेवणीतली साडी आणि 3 फिरती साडी. कसली कसली बोला ना? कसली? फिरती साडी. एक ठेवणीतली साडी, दुसरी नित्य वापरातली साडी आणि तिसरी फिरती साडी. कसली? फिरती साडी. म्हणजे बीडला नेसवल्यानंतर औरंगाबादला येते, तिचं नाव. हा, आता शिक्षणाला कळालं पण तुम्हाला नाही कळालं. मला स्वतःला 3 भाऊ आहेत आणि एकुलती एक बहीण आहे. आणि माझ्या मोठ्या भावाचं लग्न झालं. माझ्या मोठ्या भावाचं लग्न झालं, माझी एकुलती एक बहीण माझ्या मोठ्या भावाला कलवरी गेली. मग माझ्या मोठ्या भावाच्या सासूनं माझ्या एकुलती एक बहिणीला साडी कशी नेसावा? नित्य ठेवणीतली नका का नेसविना, पण नित्य वापरातली तरी नेसावं का नाही मावशी? तिने फिरती नेसवली. आणि माझ्या आईनं बघितली महाराज. माझ्या आईचा स्वभाव कडक आहे. माझी आई म्हणली रानरणकी झाली ही जिच्या तोंडावर नेऊन आदळ साडी. पण माझी बहीण हुशार आहे महाराज. माझी बहीण म्हणली, आई तिची आपण बरोबर जिरू, फक्त तू थोडं थांब. आणि माझ्या मोठ्या भावाचं लग्न झालं आणि माझ्या मोठ्या भावाची बायको आमच्याकडे आली. त्यावेळेस तिला कलवरी तिची बहीण आली. आता कसं कळालं? आणि मग माझी महाराज आई तयारीतच होती महाराज, तयारीतच होती. हा, अशी तयारीत होती. आणि मग महाराज आमच्याकडे 2-3 दिवस त्या पुरी राहिल्या आणि 3 दिवसांनी इती जातीला जावं लागतं. तुमच्याकडे कसं आहे? आमच्याकडे मेल्यावर जाळते, तुमच्याकडे कसं आहे? जिवंत जाळतेत काय? हा. आणि मग महाराज 3 दिवसांनी आमची माझी भावाची बायको ज्यावेळेस तिकडे जायला निघाली त्यावेळेस माझ्या आईने सगळ्याला अंकुश महाराज चांगल्या साड्या नेसवल्या. पण माझ्या भावाची बायको जी होती ना आमच्या वहिनी, तिची बहीण शेवटला ठुली आणि तीच साडी काढली आणि तिला नेसवली. तिचं नाव फिरती साडी. फिरती साडी. हा. पण माझ्या भावाची सासू साधी समजू नका. माझ्या भावाच्या सासून वास्तुशांतीचा कार्यक्रम ठेवला आणि निमंत्रण माझ्या आईला दिलं. बाया लय विचित्र असतात महाराज. वास्तुशांतीचा कार्यक्रम ठेवला आणि निमंत्रण माझ्या आईला दिलं. आणि मग महाराज माझी आई काय जाताना 5,000 रुपयाची साडी नेसून गेली. माझ्या आईला असं भारी वाटायचं. आणि मग महाराज माझी आई 2-3 दिवस राहिली आणि मग ती वाट लावायचा कार्यक्रम महाराज. आणि मग माझ्या आईला वाटलं आता माझी युनबाई कसली साडी नेसवती, 7,000ची नेसवती का 8,000ची नेसवती. छंद लय वाईट महाराज. आणि मग महाराज 2-3 दिवस राहिली. माझ्या भावाच्या सासून सगळ्याला चांगल्या साड्या नेसवल्या आणि शेवट माझी आई ठुली. आणि मग महाराज तीच साडी काढली आणि माझ्या आईला नेसवली. तिचं नाव फिरती साडी. आणि मग महाराज आता माझी आई तरी काय साधी का काय महाराज? माझी आई महाराज तीच साडी नेसून लाल भडक साडी होती ती महाराज. माझी आई जरा काळी सावळी. आणि मग आमच्या गावाकडे आली आणि माझ्या वडिलाला विचारलं त्या साडीत मी कशी दिसते? माझे वडील म्हणले आता काय सांगू तुला कशी दिसतीस, कोळशाच्या फॅक्टरीला आग लागल्यावर दिसतीस आणि कशी दिसतीस. पण माझी आई साधी समजू नका. माझ्या आईनं ती साडी आता पॅकिंग करून ठेवली. म्हणली ती आल्यावर बघते तिच्याकडे. विठ्ठल विठ्ठल.
छंद देवाच्या नामाचा लागला पाहिजे. आणि छंद जर देवाच्या नामाचा लागला तर देव आपलासा होत असतो. माझ्या जनाबाईला छंद लागला होता देवाच्या नामाचा. पहाटे 4 वाजता उठायची आणि जात्यावरती बसायची, देवाला हाक मारायची, सुंदर माझे जाते गे फिरे भवू ते की ओव्या गाऊ कौतुके तो ए रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तो ए रे बा विठ्ठला. जनाबाईनं पहाटे 4 वाजता उठायचं आणि देवाला हाक मारायची. देवानं विटेवरून उडी टाकायची, जनाबाईला दळू लागण्यासाठी यायचं. जात्याच्या एका बाजूनं जनाबाईनं बसायचं, जात्याच्या दुसऱ्या बाजूनं देवानं बसायचं आणि जनाबाईनं ओव्या म्हणायच्या आणि देवानं मागं म्हणायच्या. महाराज, जनाबाईचा आवाज, जात्याचा आवाज, माणसाला झोप लागत होती महाराज. आताची जनाबाई जर गाय लागली ना पोरांनो, झोप तर लागायचीच नाही, पण माणसाला ऍडमिट करावं लागलं. आताची जनाबाई कशी गाते ऐकायचं का? चांदीच्या ग तुझ्या सोन्याची कडाई, चांदीच्या ग तुझ्या सोन्याची कडाई, माझ्या बंधूच्या माडीवरी चंद्र सूर्याची लढाई. आणि बंधूच्या माडीवर उंदर खेळत येतात. आमचे जनाबाई कशा गायच्या ऐका. पंढरपूरची वाट काळी कशानो झाली, पंढरपूरची वाट काळी कशानो झाली, माझ्या विठ्ठलाची गाडी, गाडी बुक्याची सांडली, माझ्या विठ्ठलाची गाडी, गाडी बुक्याची सांडली, पंढरपूरची वाट ओली कशानो झाली, तेथे माझी रुक्मिण नाली, केस वाळवीत गेली, पंढरीये माझे माहेर साजनी, ओविया कांडणी गाऊ गीती. जनाबाईनं पुढं म्हणायचं महाराज आणि देवानं मागं म्हणायचं. पंढरीये माझे माहेर साजनी, ओविया कांडणी गाऊ गीती, राही रुक्माबाई सत्यभामा माता, पांडुरंग पिता माहेर. जनाबाईनं देवाला विचारायचं, देवा तुमच्या माता आहेत का आमच्या माता आहेत? देवानं जनाबाईला म्हणायचं, जने मी तुझ्या दरबारामध्ये आलो ना, तुझ्या दरबारामध्ये आलो की मी माझं देवपणच विसरून जातो. विठ्ठला विठ्ठला. जनाबाईला देवाच्या नामाचा छंद लागला, परिणाम देव आपलासा झाला. आमच्या महाराज कानोपात्रेला देवाच्या नामाचा छंद लागला. महाराज, चांभाराचा व्यवसाय चपला शिवणं, कुंभाराचा व्यवसाय मडके घडवणं, तसा कानोपात्रेचा व्यवसाय होता लोकांची कामे इच्छा पूर्ण करणं. बिदरच्या बादशाची माणसं कानोपात्रेच्या मागं लागली, तिच्या देहाची विक्री करायची आणि महाराज तिचा उपभोग घ्यायचा, हा त्यांचा हेतू. पण ती कानोपात्र देवाच्या समोर उभी राहिली आणि देवाला म्हणते, देवा त्या संकटातून वाचवण्याची जबाबदारी देवा तुझी आहे. काय परिणाम झाला? एक बेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कानोपात्रेला देवानं मंदिरात जागा दिली, संत चोकोबा शेजारी, संत चोकोबा शेजारी, आहे नामदेव पायरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. आमच्या कानोपात्रेला देवाच्या नामाचा छंद लागला बघा. परिणामी देव आपलासा केला कानोपात्रेनं. आमच्या मीराबाईला देवाच्या नामाचा छंद लागला. लोक म्हणत होते, अगं मिरे, ज्या वयामध्ये संसार करायचा, मुलं बाळ मोठी करायची, त्या वयामध्ये तू गळ्यामध्ये विणा घालून देवाच्या समोर नाचतेस, तुला काही वाटतं का नाही ग? मीराबाई म्हणत होत्या, मैं तो दीवानी बनी, श्याम पिया के बनी रे, मैं तो दीवानी बनी, मैं तो दीवानी बनी, मैं तो दीवानी बनी. आमच्या मीराबाईला देवाच्या नामाचा छंद लागला. परिणामी देव आपलासा झाला. महाराज, या देवाच्या नामाचा छंद लागण्यासाठी सुद्धा एक पुण्य पाहिजे आणि दुसरी वाणीला देवाच्या नामाची सवय पाहिजे. पुण्य असल्याशिवाय परमार्थ घडत नाही, पुण्य असल्याशिवाय महाराज वाणीला देवाचं नाम येत नाही. धन्य जगी तोची एक, हरिरंगी नाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे, जयाच्या वाचे पुढा भोजे, नाम नाचत असे माझे,
जे जन्म सहस्री ओळखी जे एक वेळ मुकाशी यावया तिळ तिळ पुण्य साचा पडे जरी हे बहुता जन्मी जोडे नाम तुझे वाचे शातुडे समागम गडे संतांचा बहुता जन्मीचे संचित जरी सबळ होय भूत तरीच होय हरिभक्त कृपावंत मानी करंटे कपाळ ज्याचे नाम न वाचे सदैव सभाग्य तोचे हरिरंगिनाचे अनंत जन्मीची असेल पुण्य सामुग्री तरीच नाम जीवाग्री येईल श्रीरामाचे अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय पुण्य असल्याशिवाय देवाच्या नामाचा छंद लागत नाही पूर्व पुण्य जरी असेल वा, वा, वा. पुण्य हरी. पूर्व पुण्य जरी असेल पुण्य हरी. पूर्व पुण्य जरी असेल पुण्य हरी. पूर्व पुण्य देवाच्या नामाचा छंद लागण्यासाठी सुद्धा पुण्य लागत महाराज पुण्य लागत आमच्या मावळ्यांना शिवाजी महाराज नावाच्या देवाचा छंद लागला होता परिणामी आमच्या मावळ्यांनी महाराज शिवाजी महाराज नावाचा देव आपलासा करून घेतला अरे राजांच्या तोंडातला शब्द निघेपर्यंत माणसं मरायला तयार होत होती पायात काटा मावळ्यांच्या मोडत होता तर डोळ्यात पाणी राजांच्या येत होतं राजांसाठी प्राण देणारा मावळा रक्ताचा नव्हता दादा राजा तुमचे कपडे घालून मरतो म्हणणारा शिवा नाव्याचा लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे जोपर्यंत तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत खिंडीतला एकही गणिम खाली उतरू देत नाही म्हणणारा बाजी ब्राह्मण समाजाचा राजांसाठी 11 दिवस अन्नाचा त्याग करणारा बहरजी रामोशी समाजाचा आणि राजांना आग्र्याच्या कैदेतून सोडवणारा मदारी मेहदर जातीनं मुसलमान होता अरे हात तुटून जखमी झालेल्या मावळ्याकडे राजे एकदा भेटण्यासाठी गेले बराच वेळ झालं पण मावळा रडायचा काय बंद होईना न राहून राजांनी विचारलं दादा स्वराज्याचे शिलेदार आहात आपण हात तुटला म्हणून कुठं रडतात का मावळा म्हणतो राज हात तुटला म्हणून नाही रडत राज माझा लाडका राजा माझ्या भेटीला आलाय पण या हातानं मुद्रा करू शकत नाही म्हणून रडतोय राज म्हणून रडतोय स्वराज्याची राजधानी रायगड बांधण्याचं काम राजांनी हिरोजी इंदोलकर नावाच्या तरुणावरती सोपवलं आणि राजे मोहिमेला निघून गेले हिरोजीनं गड बांधायला सुरुवात केली निमा गड बांधून झाला आणि पैसा संपला हिरोजीला काय करावं ते सुशेनाचं झालं मनाला समजेन असं झालं पैसा आणावा कुठून गड बांधावा कुठून अरे राजे मोहिमेवरनं परत येतील आणि विचारतील हिरोजी किती गड बांधून झालाय त्यावेळेस राजांना मी कसं सांगू राज पैसा संपला म्हणून गड थांबलाय नाही काही जरी झालं तरी चालेल पण गड बांधून झाला पाहिजे त्या हिरोजीनं स्वतःची जमीन विकली राहता वाडा विकला बायकोच्या गळ्यातलं गंठण मोडलं आणि रायगडावरती जाऊन चोपडी बांधून राहू लागला रायगडाचं बांधकाम पूर्ण केलं राजे मोहिमेवरनं परत आले घडलेली सगळी हकीकत एका मावळ्यानं राजांना सांगितली राजाने शिवराज्याभिषेकाच्या वेळी हिरोजीचा सत्कार करण्याचं ठरवलं शिवराज्याभिषेक झाला आणि राजाने हिरोजींना बोलावून घेतलं हिरोजी राजधानीचा रायगड बांधला तुम्ही मागा काय हवंय तुम्हाला तसा हिरोजी समोर येऊन उभा राहिला
मुद्रा करून राजांना म्हणतो, राजा एवढं मोठं स्वराज्य तुम्ही आमच्यासाठी उभं केलं असताना यापेक्षा काय वेगळं हवंय राजा, काहीच नको मला. हिरोजी, तुमच्या बायकोच्या गळ्यातलं गंठण मोडलंय तुम्ही हिरोजी, राहता वाडा विकला, काहीतरी मागितलं पाहिजे. राज, ओ राज, रायगडावरती जगदीश्वराचं मंदिर बांधलंय बघा, आणि त्या जगदीश्वराच्या मंदिराच्या एका पायरीवरती नाव कोरण्याची अनुमती द्याल का? शिरोजी, बायकोच्या गळ्यातलं गंठण मोडलं तुम्ही, राहता वाडा विकला, जमीन विकली, असलं काय मागताय? अहो काहीतरी मोठं मागा. नाही हो राज, ज्या वेळी तुम्ही रायगडावरती जाल त्यावेळी तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनासाठी जाल, आणि ज्या वेळी तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनासाठी जाल त्यावेळी तुमची पावलं पायरीवरती पडत जातील, आणि त्यातल्याच एका पायरीवरती जर माझं नाव असेल तर तुमच्या पावलाची पायधूळ माझ्या मस्तकावरती अभिषेक करत राहील, म्हणून एवढं मागितलं राज. अरे आमच्या मावळ्यांना राजाचा छंद लागला होता. अरे पण माझ्या राजांचा इतिहास जपानमध्ये शिकवला जातो, माझ्या राजाचा इतिहास पाकिस्तानमध्ये शिकवला जातो, माझ्या राजांचा इतिहास व्हिएतनाम मध्ये शिकवला जातो. पण आमच्या श्लोकांनी महाराजांचा इतिहास संकोचित बनवला, महाराजांचा इतिहास चौकटीत बसवला, महाराजांचा इतिहास ढाली तलवारीच्या पलीकडे जाऊ दिला नाही. महाराजांनी जीवनात फक्त अफजल खानाचा वध, पन्हाळ्याचा वेढा, उंबरकिंडीची लढाई, शाहिस्ते खानाची फजिती, सुरतेची लूट, आग्र्याचा शिवराज्याभिषेक, दक्षिणेतली मोहीम एवढंच कर्तृत्व केलं नाही तर या राज्यातला शेतकरी सुखी व्हावा म्हणून शेतकऱ्यांना बी बियाणं दिली, या राज्यातली माय बहीण सुखी व्हावी म्हणून स्त्रियांना संरक्षण दिलं, या राज्यातली रयत सुखी व्हावी म्हणून वतनदारी पद्धत बंद केली, या राज्यातल्या न्यायदानात निष्ठुरता यावी म्हणून शासनात शिस्तबद्धता निर्माण केली, हे राज्य पाणी टंचाई मुक्त व्हावं म्हणून पाणी अडवा पाणी जिरवा योजना सुरू केली, या राज्यातल्या मुलखाचं रक्षण व्हावं म्हणून राष्ट्रीय सैन्य दल उभा केलं. पण त्या महाराजांचा इतिहास आम्ही चौकटीत बसवला, आणि स्वतःला इतिहास तज्ञ म्हणून घेणाऱ्यांनी आणि जातीच्या बेगडीमध्ये अडकलेल्यांनी राजांचा इतिहास मोठा होऊ दिला नाही. विठ्ठल विठ्ठल देवाच्या नामाचा जर छंद तुम्हाला लागला ना दादांनो, माझा थोडा आवाज वाढवा, जर लागला ना, देव आपलासा होत असतो. आमच्या मावळ्यांनी शिवाजी महाराज नावाच्या देवाचा छंद लावला, परिणामी देव आपलासा झाला. आणि मग जर तुम्ही ह्या नामाचं चिंतन केलं ना, नाम उच्चारिता कंठी, पुढे उभा जगजेठी, आणि तो देव जर आपला झाला रे झाला बाबा, सुखाची कमतरता भासत नाही. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणाचा सर्वांनी टाळ्या वाजवा. तुमच्या गाण्यानं आमच्या जीवनातलं दुःख संपलं. क्या बात आहे.
आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुखनो हे. महाराज म्हणले एका देवा वाचून केलेले सगळे प्रयत्न दुःखाला कारणीभूत आहेत. करीशी देवा विनाश अवघी होईन निराश तृष्णा वाढविशी भाऊ असं कधी सुखाशी न पवशी. महाराज म्हणले आम्हाला सुखाची अनुभूती आली. आमुप जोडिल्या सुखाच्या राशी पारत्या भाग्याशी नाही आता आनंदे निर्भर असो बलते ठाई सुख दुःखा नाही चाडा आम्हा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलतसो. साधकांनी महाराजांना प्रश्न विचारला महाराज सुखाची अनुभूती येण्यासाठी तुम्ही नेमकं काय केलं. महाराज म्हणले एक धरीला चित्ती आम्ही रकुमाईचा पती तेने झाले सर्व काम निवारीला भवभ्रम आणि एक दुसरे मज नाही आता नेमिल्या चित्तापासून या पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. साधक महाराजांना विचारतायत अहो महाराज आम्ही हाडाची काढण रक्ताचं पाणी करतो सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो पण आम्हाला सुखाची प्राप्ती कधी होत नाही. तुम्हाला कसं काय झाली. महाराज म्हणले दादांनो तुमचा परमार्थ चुकतोय. जे देव स्वतः तृप्त नाहीत अशा देवांची तुम्ही पूजा करता आणि जे देव स्वतः तृप्त आहेत अशा देवांची तुम्ही पूजा करत नाहीत. तुम्ही काय करता पूजिती देव मोठे मोठे म्हणताती दगड गोटे शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते केते आपुल्या पोटाची रडते मागती शिते अवधान. दादांनो जर तुम्हाला सुखाची प्राप्ती करायची असेल तर तुम्ही एकच करा बळ्या माझा पंढरीराव जो या देवांचाही देव तुका म्हणे चित्ती धरा रकुमाईचा पती. आणि तो देव जर एकदा चित्तामध्ये धारण केला ना तुम्हाला सुखाची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. साधकांनी महाराजांना विचारलं महाराज आम्ही जो संसार करतो संसार त्या संसाराबद्दल तुमचं काय मत आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलं दादांनो तुम्ही जो संसार करतात ना एरती माईके दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसानी. या जगामध्ये संसार हा दुःख मुळे. विचारतो मी तुम्हाला संसार सुखाचा काय दुःखाचा आहे. संसार दुःख मूळ विश्रांती नाही रात्र दिवस तरम काम क्रोध लोभ क्षुती पाठी लागले ओढाळ गमनामी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ धर्म का जागो तुझा तुझ्या उपकारी आंधळा दृष्टी देतो त्याचे नाव मी सुख नाही कोठे आलिया संसारी वाया हव बरी होऊ नये दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे. म्हणून महाराज म्हणले कासयाशी मुडा करीशी संसार पुढे तो आऊ अगोर थोर आहे. संसार हा दुःखाचा आहे. महाराज आमच्या बहिणाबाईंनी सुद्धा सांगितलं अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर. अरे संसार संसार खोटा कधी म्हणू नये राऊळाच्या खोटा कधी म्हणू नये. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. संसारात सुख नाही संसारात सुख नाही हुशारी धर कोणाचे गण गोत्र कोणाचे घर सर्व म्हणती माझ माझ मीच आहे करता चुटकी सरशी निघून जाशील कोणी नाही धरता. जैसे घडले कर्म हातून केले तैसे फळ संसारात सुख नाही हुशारी धर. संसार हा दुःखाचा आहे आणि म्हणून महाराज म्हणले एरती माईके दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसानी. मावशी माझ्याकडे लक्ष द्या माझ्याकडं. संसार किती दुःखाचा आहे सांगतो. मावशी तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी सोनं चांगलं आहे का वाईट आहे. हा सोनं सोनं वाईट आहे त्या गाड्यातलं काढून. मावशी नातावाल्या मावशी तुम्ही म्हणलात वाईट आहे. बरं सोनं तुम्ही वाईट तर वाईट आता संसारच तुम्हाला दुःखाचं सांगतो. सोनं चांगलं तर चांगलं. अतुल महाराजांचं कीर्तन संपलं आणि कीर्तन संपल्यानंतर तुम्ही घरी चालल्या. एक रामाची मूर्ती पडलेली होती दुसरी रावणाची पडलेली होती. कोणती उचलाल. रामाची म्हणजे तुम्ही धार्मिक आहेत बरोबर ना.
थोडं पुढे गेल्या आणि पुढे गेल्यानंतर एक रामाची पडलेली होती, दुसरी रावणाची पडलेली होती. पण रावणाची मूर्ती खड्ड्यात पडलेली होती, रामाची मूर्ती वर पडलेली होती. आता कोणती उचलाल? तरी रामाचीच. मग तर लय धार्मिक आहेत. थोडं पुढे गेल्या आणि पुढे गेल्यानंतर एक रामाची पडलेली होती, दुसरी रावणाची पडलेली होती. पण रावणाची मूर्ती सोन्याची होती आणि रामाची मूर्ती लोखंडाची होती. आता कोणती उठला? रामाची. शिकवा मला अक्कल. म्हणजे कानातलं पेंटेकचं पडलं तर मावशीने इकडे तिकडे बघून उचललं मला म्हणतात रामाची. बरं मावशी हे नाही पटलं तर दुसरं. आपण संसाराला सोडत नाही का संसार आपल्याला सोडत नाही? आपण संसाराला सोडत नाही. मावशी येता का दिंडीला? ती म्हणली आले असते बाई, आले असते बाई, पण पोराचं लगीन जुळलंय. पुढच्या वर्षी सुनबाई आला ना, दिंडीला यायला मोकळी झाले. अंकुश महाराजांनी पुढच्या वर्षी विचारलं, मावशी येता का दिंडीला? ती म्हणली आले असते बाई, आले असते बाई, आले असते बाई, पण सुनाला 6वा महिना, तिला काय उचलायचं नाही. पुढच्या वर्षी नातू झाला ना, दिंडीला यायला मोकळी झाली. पुढच्या वर्षी विचारलं, मावशी येता का दिंडीला? ती म्हणली आले असते बाई, आले असते बाई, पण नातू माझ्याशिवाय राहत. आता जर तुमचा तुमच्यापाशी राहिला नाही तर तिचा तुमच्यापाशी कधी राहायचा आहे? तांदूळ फेकल्यावर बदलला ना आलाय. तुमच्याकडे तांदूळ कसे फेकतात? शुभमंगल सावध. असे ना, तसे नाही फेकायचे, खालून फेकायचे. शुभमंगल खालून फेकायचे. का माहितीये का? वरून तांदूळ फेकल्यामुळे त्याच्या बारक्या मेंदूला मार लागतो आणि पागल होतो महाराज त्याचा मेंदू. मावशी नवरात्र धरले का? नवरात्र धरलंय ना? हा, तुम्ही त्याचं नाही कमी करायचं. नवरात्र धरणाऱ्या बाईनं कमीत कमी नवऱ्याला तरी उलट बोलू नाही. आणि जी बाई बोलन तिने वडाला नाही गरकी हाणायची, तिने येड्या बाबळेल गरकी हाणायची. लय अवघड आहे महाराज. इथं बसलेले निम्या सोना सासूशी बोलत नाहीत. हात वर करा बरं. खोटं बोलाल तर आतीत माराल आणि मला शिवाय द्याल तर हिथंच माराल. महाराज माळा घालून पेतेत का? हिथंच दाखवू का मावशी? माळा घालून पेणारी दाखवू का? तुम्ही फक्त ताट बसा माझ्याकडे, मी लगेच दाखवून देतो. ताट बसा. खाली बघितल्या होतं धरलाच मग. त्या कशा दाखवा म्हणतात? मी खातो त्यांचा मार. ते तर मला इथून उतरून सुद्धा द्यायचे नाहीत. महाराज संसार हा दुःखाचा आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार, वा वा. लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार, लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. वाया दार हरी, वाया दार हरी, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. वा. लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया वेरजार हरिवीण. संसार हा दुःखाचा आहे म्हणून महाराज म्हणले, एरती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसानी. बरं जाऊ द्या. अंकुश महाराजांच्या संसाराचा अनुभव दुःखाचा असणं यात काही नवल नाही. महाराज आमच्या महाराजांच्या जीवनाचा संसाराचा अनुभव दुःखाचा असणं यात सुद्धा काही नवल नाही. महाराज आमच्या कुलते साहेबाच्या संसाराचा अनुभव दुःखाचा असणं यात काही नवल नाही. मी काय देवाचा मेव नाही काय? माझ्या संसाराचा अनुभव सुद्धा दुःखाचा असणं यात नवल नाही महाराज. पण तुकाराम महाराजांच्या संसाराचा अनुभव सुद्धा दुःखाचा आहे. दुष्काळी आटीला द्रव्येनेला मान, श्री एकांना न करिता मेली. काय खावे आता कोणीकडे जावे, गावात राहावे कवण्यावळे. महाराज 14 गावची महाजनकी होती. 400 एकर जमीन होती. सगळा देश ज्या राजाच्या पायावर नतमस्तक होत होता ते छत्रपती शिवाजी महाराज महाराजांच्या पायावर डोकं टेकवत होते. विठाला विठाला. ज्या तुकाराम महाराजांच्या बायकोच्या पायामध्ये काटा मोडला तर जगाचा बाप येऊन काढत होता. ज्या तुकाराम महाराजांसाठी माती विठ्ठल विठ्ठल म्हणत होती आणि ज्या तुकाराम महाराजांसाठी महाराज विश्व माऊली ज्ञानोबराय म्हणत होते. तुका सर्वा श्रेष्ठ, प्रिय आम्हा थोर, जो का अवतार नामयाचा.
त्या तुकाराम महाराजांना लोकांनी गावाच्या बाहेर काढलं. कोपला पाटील गावीचे हे लोक, कोपला पाटील गावीचे हे लोक, गोपाला पाटील गावीचे लोक, गोपाला पाटील गावीचे लोक. गोपाला पाटील गावीचे हे लोक, गोपाला पाटील गावीचे हे लोक, गोपाला पाटील गावीचे लोक, गोपाला पाटील गावीचे आता मज भीक कोण घाली, आता मज भीक कोण घाली. गोपाला पाटील गावीचे लोक, गोपाला पाटील गावीचे लोक. कोपला पाटील गावीचे हे लोक, आता कोण भीक घाली. मग तुकाराम महाराजांना गावाच्या बाहेर लोकांनी काढलं. बघा एवढं अतुल महाराजांचं घरी घेऊन जा. एखाद्याचं चांगलं करता आलं नाही ना दादांनो, बिलकुल करू नका. पण एखाद्याचं वाईट नक्कीच करू नका दादांनो. एखाद्याच्या वाटेवर तुम्हाला फुलं अंतरता नाही आली तर अंतरू नका. पण एखाद्याच्या वाटेवर काटे अंतरण्याचं काम तुम्ही नक्कीच करू नका. एखाद्याच्या वाटेवर तुम्ही काटे अंतरण्याचं काम कराल ना, देव तुमच्या वाटेवर काटे अंतरल्याशिवाय राहत नसतो. बघा म्हणून एखाद्याचं चांगलं करता आलं नाही तर तुम्ही नक्कीच करू नका. पण एखाद्याचं वाईट, आपल्याला किती दिवस राहायचे महाराज? क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं किसी का. सांस रुक जाएगी जलते जलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते. दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का. क्या भरोसा है इस जिंदगी, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जायचंय बघा, एक दिवस जायचंय. पण माणुसकीनं वागा, माणुसकीनं वागून या जगातून एक दिवस निघून जा. अरे ज्या चुलत्यानं भावाच्या मुलीचा सांभाळ करावा, तो चुलता 8 वर्षाच्या भावाच्या मुलीवर जर बलात्कार करतोय, धर्म उरलाय कुठं महाराज? खून मारामाऱ्या, बलात्कार, दरोडे, पंप लुटणे, बायका जाळणे, सायबर गुन्हे क्षणाला घडताय. त्याचं एकच कारण आहे, फुकट खाण्याची हाव जास्त झाली आणि कष्ट करण्याची प्रवृत्ती कमी झाली. महाराज फुकट पाहिजे माणसाला, फुकट. म्हणून दादांनो एकच काम करा दादांनो, तुम्ही एखाद्याचं चांगलं करता आलं नाही तुम्हाला, बिलकुल करू नका. पण एखाद्याला दुःख देण्याचं काम तुम्ही नक्कीच करू नका. म्हणून आमच्या वामनराव पैंना म्हणावं लागलं बघा, मानवानो मानवानो माणुसकीला जागा, माणुसकीला जागा, जरा माणसात येऊन वागा. संपत्तीवाल्यांनो, पैशावाल्यांनो, जहागीरदारांनो, पाटलांनो, देशमुखांनो, माणुसकीला जागा, माणुसकीला जागा, जरा माणसात येऊन वागा. अहो त्या चिमणीला कसं वागायचं कळतंय. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, साठी तिनं धोका झाडाले टाकला. खोपाईन लाईन लाज सांगितलं क्याचा पुसा, पाखराची कामगिरी जरा ते करे मानसा. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणी चांगला, साठी तिनं धोका झाडाले टाकला. जात मांजराची मनी चोरट्याच्या कार्ये, भीती चांदण्याची सरावल्या हातानाही, कंप का सुटावा. उघडदार देवा आता, उघडदार देवा, देहाची तिजोरी भक्तीचा
सर्वा घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा रामू. म्हणून माणसानं दुसऱ्याला त्रास देण्याच्या भानगडीत पडूच नये. मी नेहमी सांगत असतो, माणूस खूप शिकला, अनेक विद्यांचा अभ्यास केला, संगीताचा तज्ज्ञ झाला, मृदुंगाचा पंडित झाला, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण 10 उपनिषदाचा अभ्यास केला, डॉक्टर झाला, इंजिनियर झाला, वकील झाला, कलेक्टर झाला, म्हणजे लय शिकला नाही. ज्याला जन्म देणारी आई, कष्ट करणारा बाप आणि 16व्या वर्षी स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज कळाले, तो खरा सुशिक्षित. म्हणून महाराज नाही तर सगळे घरातल्या अडाणी म्हणून सून शिकलेली केली आणि सासूने सुनला सांगितलं, बाई शांताबाई आंबरसकर, तुमच्यात नाव नाही ना कुणा शांताबाई, नाही तर चपला घेऊन धावून एखादी बाई शांताबाई आंबरसकर. त्या पुरीने कस तरी आंबे पिळले आणि महाराज पहिल्या दिवशी महाराज सासूचे सोनाचे वाद झाले. बाहेरून महाराज तो त्या पुरीचा नवरा आला, आईला म्हणतो, आई तुला काय कळतं का नाही ग, 2 दिवस तुला सून वागवता येणार. ती म्हणली, तुला वायलं राहायचं असलं तर वायलं रा बाबा, माझं काय तसं म्हणणं नाही. सगळे घरातल्या अडाणी म्हणून सून शिकलेली केली, सगळे घरातल्या अडाणी म्हणून सून शिकलेली केली आणि पहिल्याच दिवशी तिने आंबरसाला फोडणी दिली. कळालं पण उशिरा कळालं त्यांना. बरं हे नाही पटलं तर दुसरं सांगतो. सगळे घरातल्या अडाणी म्हणून सून शिकलेली केली आणि सासूने सुनला सांगितलं, बाई शांताबाई जा म्हशीला खायला टाकून येत जा. म्हैस कळती का म्हैस? हा कळती ना, तुम्ही सगळ्यात तिकडल्याच आहेत ना गावाकडल्या. हा म्हशीला खायला टाकून यायचा. सकाळ सकाळची वेळ म्हैस करीत होती रोहत, म्हणजे तोंडाला येत होता फेस. आता शिक त्यांच्या डोक्यात आलं फेस येत होता. तेव्हा त्या पुरीने ते फेस पाहितला आणि वापस आली. आणि वापस आल्यानंतर सासूनी सुनला विचारलं, बाई शांताबाई टाकलं का ग म्हशीला खायला? ती म्हणली, आता नाही टाकलं, पण थोड्या वेळाने टाकते. पण आता काय नाही टाकलं? अहो आत्या म्हैस आणखी ब्रश करती. म्हणजे माणूस शिकला म्हणजे लय असं शाना झाला असं नाही. म्हणून माझ्या महाराजांचे विचार करणं गरजेचं आहे. मी सांगतोय तुम्हाला, तुकाराम महाराजांना लोकांनी त्रास दिला. संसार हा दुःख स्वरूप आहे. म्हणून महाराज म्हणले, संसार तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध जाणू. म्हणून संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला. तुका साधकांनी तुकाराम महाराजांना प्रश्न विचारला, अहो तुकाराम महाराज तुम्ही म्हणता संसार दुःखाचा आहे, संसारामध्ये दुःख आहे, मग तुम्ही धोत्र घातल्यानंतर तुम्हाला कीर्तन केल्यानंतर लोक पैसे देतील, तुमचं पोट भागेल. पण तुकाराम महाराज आम्ही काय करायचं? तुकाराम महाराज म्हणले, संसार सोडून द्या असं मी तुम्हाला म्हटलोच नाही. संसारामध्ये सुद्धा एक सुख आहे आणि ते सुख पाहण्याचा तुम्ही प्रयत्न करा. कोणतं संसारामध्ये सुख आहे? महाराज म्हणतात, संसार आलिया एक सुख आहे, आठवावे पाय विठोबाचे, तेने होय सर्व संसार सुखाचा, न लगे दुःखाचा लेश काही. संसारामध्ये सुद्धा एक सुख आहे आणि ते सुख शोधण्याचा तुम्ही प्रयत्न करा. ते विठोबाचे पाय तुम्ही आठवा, तुम्हाला सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज आम्हाला कळालंय, आता देवाच्या नामाचा छंद लागला म्हणजे आम्हाला देव आपलासा होतो सुख मिळेल. दुसरं संसार दुःखाचा मांडला म्हणजे आम्हाला सुख मिळेल. पण आम्ही हे सगळं केल्यानंतर काय होईल? महाराज म्हणले, अविनाश करी आपुल्या ऐशे, लावी म्हणा पिशे गोविंदाचे. ज्या साधकानं गोविंदाच्या नामाचं पिसं लावलं त्या साधकाला तो पांडुरंग परमात्मा जसा स्वतः अविनाशी आहे ना, तसा तो अविनाशी केल्याशिवाय राहत नाही. कसा आहे माझा पांडुरंग परमात्मा? अविनाश तू तत्विद्दी येण सर्वमिदं ततम, विनाशमव्यशाश न कर्चित कर्तुमर्हती, जो सर्वदा सर्वगत जन्मक्षयातीत, तया केली आई गात कदा नव्हे. माझा पांडुरंग परमात्मा 28 युगापासून विटेवरती उभा आहे, पण तो आजही अविनाशी आहे. माझा कसा आहे पांडुरंग परमात्मा? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या पांडुरंग कांती, दिव्य तेज झळकती, रत्न किळ पाकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळले, तेन वर्णवे तेजु शोभा. बघा, जन्माला आलेल्या जीवानं एकदा पंढरपूर पाहावं. जन्म मिळाला आणि पांडुरंग परमात्मा पाहिला नाही, जीवनाचं सार्थक होऊ शकत नाही, जीवनात सुख भेटू शकत नाही. म्हणून या जगामध्ये 231 देश आहेत. 231 देशामध्ये माझ्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेण्यासाठी का जावं? त्याचं एकच कारण आहे महाराज. या जगामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहेत, अष्टविनायक आहेत, सप्तपुऱ्या आहेत, 4 धाम आहेत, देवीची 51 पीठं आहेत. त्यातली 3.5 पीठं महाराष्ट्रात आहेत.
तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, वणीची सप्तशृंगी, माहूरगडची रेणुका. पण या सगळ्या देवामध्ये पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेण्यासाठी का जावं? त्याचं एकच कारण आहे महाराज. या सगळ्या देवाचं दर्शन घेण्यासाठी गेलात ना दादांनो, तुम्हाला ह्या सगळ्या देवाचं दर्शन पायाला हात लावून घेता येत नाही अंकुश महाराज. पण जगाच्या पाठीवर माझा पांडुरंग परमात्मा असा आहे महाराज, गेल्यानंतर त्याच्या पायाला हात लावून दर्शन घेता येतं. महाराज तुम्ही बालाजीला गेलात ना, बालाजीला मावशो 15 फुटावर नुसतं सोनं चमकत आहे. पण माझा पांडुरंग परमात्मा तसा नाही महाराज, हात लावून ज्याचं दर्शन घेता येतं ना, तो असा एकच पांडुरंग परमात्मा जगाच्या पाठीवर आहे. बरं पुढचं ऐका, या सगळ्या देवाचं दर्शन घेतल्यानंतर तुमच्या जीवनाचं सोनं होईल का नाही, चांगलं होईल का नाही हे नाही मी सांगू शकत. पण माझा पांडुरंग परमात्मा नुसता डोळ्यानं पाहायचा आणि जीवनाचं सार्थक करून घ्यायचं. तुका म्हणे जन्मा आल्याची सार्थक विठ्ठलची एक देखलिया. बरं पंढरपूरमध्ये एवढंच आहे का? नाही महाराज. अशी जगामध्ये नदीच नाही, अशी जगामध्ये तीर्थ नाही. माझ्या चंद्रभागेसारखं अवघेच तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. पण माझा एवढंच आहे का पंढरपूरमध्ये? नाही. ऐका, पुंडलिकासारखा देव नाही, पुंडलिकासारखा संत नाही महाराज. त्याचं कारण आहे महाराज, या जगामध्ये अनेक संत झाले. ज्ञानोबरायासाठी महाराज, ज्ञानोबरायासारखं ज्ञान नाही, तुकोबरायासारखं वैराग्य नाही, नामदेव महाराजांसारखी भक्ती नाही, हनुमंतरायासारखी शक्ती नाही. हे सगळ्या संतांमध्ये जर तुम्ही विचार केला ना, माझे पुंडलिकराय इतके श्रेष्ठ संत आहेत. त्याचं कारण आहे महाराज, 28 युग झालं ज्यांच्यासाठी माझा देव उभा आहे ना, पुंडलिकासाठी आजुनी तिष्ठत. तुका म्हणे मात धन्य त्याची, उंच नीच काही नेने भगवंत, उंच नीच काही नेने भगवंत. म्हणून माझ्या पंढरपूर पाहण्यासाठी जातो. आपला विषय हा चालला आहे की या जगामध्ये अविनाशी पांडुरंग परमात्मा आहे, आणि तुम्ही जर त्या देवाच्या नामाचं जर पिसं लावलं तर तो देव तुम्हाला अविनाशी केल्याशिवाय राहत नाही. महाराज कळालंय आम्हाला, त्या देवाच्या नामाचं पिसं लागल्यानंतर आम्ही अविनाशी होऊ. पण हे सगळं झाल्यानंतर महाराज आमच्या जीवनामध्ये काय बदल होईल? महाराज अभंगाच्या शेवट तुका म्हणे का मरणाची सर, तुका म्हणे का मरणाची सर. अवसान नाही
सानी सागर गर सारे सानी निध निध पद पम पम गम गम द निध पद पम पम गम द पम गम पनि ने 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 सागर सार ने सागर सा सामा तुकामने का मरणेची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे एरती माईके दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसानी. महाराज म्हणले थोडं जगा पण चांगलं जगा. आमचे माऊली ज्ञानोबराय फक्त 21 वर्ष 3 महिने आणि 5 दिवस जगले, पण आमचे माऊली ज्ञानोबराय समाधी घ्यायला बसले ना दादा,
जगाचा बाप रडला. वारकरी शिक्षण संस्थेचे मोठे बाबा सांगायचे, शाणी माणसं काम घेऊन येतात आणि काम झालं उभ्या पावली निघून जातात. आमचे तुकाराम महाराज फक्त 42 वर्ष जगले, पण 100 पोराचा बाप होता आणि भारताचा सम्राट होता धृतराष्ट्र. 100 पोराचा बाप, भारताचा सम्राट धृतराष्ट्र अरण्यामध्ये जळून मेला. आमच्या तुकाराम महाराजांना बसायला पोतं नाही, त्यांना न्यायला जगाचा बाप आला. तुका म्हणे का मरण किसरे उत्तम चोरे कीर्ती मागे. आमचे संभाजी महाराज फक्त महाराज 32 वर्ष जगले, पण संभाजी महाराजांना औरंगजेबाला सांगितलं होतं, अरे रक्तासाठी रक्तावर उलटणारी जात नाही आमची. छत्रपतींचे पुत्र आहोत, मरण आलं तरी चालेल पण शरण जाणार नाही. महाराज तुम्हाला जाता जाता सांगून जाईल, छत्रपती थबद्या महाराज, छत्रपती शिवाजी महाराज जर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आले नसते ना दादांनो, आजचा कीर्तन आपण करू शकलो नसतो. एखादी पाणपोई जर आपण सुरुवात केली ना, तिच्यावरती लिहितो अतुल महाराज येवले यांच्या सौजन्यानं. पण मावळ मातीच्या 18 पगड जातीच्या रांगड्या गड्यांना एकत्र करून एवढं मोठं स्वराज्य निर्माण केलं, पण गडाच्या पायरीवर सुद्धा लिहिलं नाही. शिवाजी महाराज भोसले यांच्या प्रयत्नानं जी माणसं स्वतःसाठी जगतात ती माणसं जिवंत असून मेल्यासारखी असतात, पण जी माणसं राष्ट्रासाठी जगतात ते छत्रपती शिवाजी. 16व्या वर्षी हातामध्ये तलवार घेतली, 30व्या वर्षी अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला, 33व्या वर्षी शाहिस्ते खानाची बोटं तोडली आणि 50व्या वर्षी राजे गेले तर राजांना रायगडावरती ठेवण्यात आलं. चिता रचली, चितेवरती राजांचा देह ठेवण्यात आला. तर राजांसाठी वाघ्या नावाच्या कुत्र्यानं उडी टाकली. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. अरे माणसासाठी माणसाला रडावं, हा स्वार्थी जगाचा स्वार्थी नियम झाला. छत्रपती शिवाजी महाराज गेले, घोडीनं हंबरडा फोडला. अखिल विश्वाच्या मानवजातीनं, अखिल विश्वाच्या पाठीवर अनेक राजे झाले. अखिल विश्वाच्या मानवजातीनं ज्यांना वंदन केले त्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. अरे विजयनगर सारखी हिंदू साम्राज्य ऐन वैभवाच्या शिखरावरती असताना मुसलमानी आक्रमणाच्या सामान्य धक्क्यानं धुळीला मिळाले, ही इतिहासाची नोंद आहे. पण पुरंदरच्या तहानं धुळीला मिळालेलं स्वराज्य त्याच धुळीतून उठून पुन्हा स्वर्णमय बनवण्याचं काम माझ्या राजांनी केलं. अरे स्वतःची पत्नी मरण पावली तरी हत्तीसारख्या अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला. स्वतःच्या नशिबाला दोष न देता शेतीच्या विड्यातून सटकून विशाळगडावरती पोहोचला. आनंदानं भरून न जाता उंबरखिंडीमध्ये जाऊन कारंजप खानाला धडा शिकवला. शिवाजी माझ्या समोर किल्लर आहे असं समजणाऱ्या शाहिस्ते खानाला 2 लाख सैन्यामध्ये घुसून मारला आणि महाराष्ट्राला स्वयंभू बनवण्यासाठी औरंगजेबाची दुपती गाय सुरत बेसुरत तुटली. या पराक्रमाच्या आणि शौर्याच्या गोष्टी अवघ्या 4 वर्षात पूर्ण केल्या. त्यांचं नाव राजे शिवाजी. विजय सारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीनं हिंदुस्थान हलवून गेला, मुठभर बावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला. पण स्वर्गात गेल्यानंतर सर्व देव देवदत्तांनी चुकून मुजरा केला. असा देवांचाही देव माझा शिवबा राजा होऊन गेला. अरे म्हणून तर काही माणसं 100 वर्ष जगतात पण 5 वर्ष लक्षात राहत नाहीत. पण माझे राजे फक्त 50 वर्ष जगले, पण 350 वर्षानंतरही लक्षातून जात नाहीत. प्रबोधनकार ठाकरेनं भोरच्या व्याख्यानात एक वाक्य सांगितलं होतं, 33 कोटी देवांची सेवा कराल, छत्रपती नाही बनता येणार, पण छत्रपती बनण्याचा प्रयत्न तर करा. 33 कोटी देवांचं फळ भेटल्याशिवाय नाही राहणार. आले किती, गेले किती, उडून गेला भरारा, संपलाही नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवबा राजाचा दरारा. म्हणूनच दादा तानाजी, असाजी, बाजी, मुरारबाजी, कडतोजी, गुंडाजी, मोरोपंत, त्रिंबकपंत, रघुनाथ पंतांना एकत्रित केलं. मावळ मातीच्या 18 पगड जातीच्या कुणबी, तेली, कोळी, माळी, नावी, चांबार, कुंभार, लोहार, सोनार, महार, मांग, आचारी, ज्योतिषी, गतेकरी, कोलाटी, रामोशी, सगळ्या जाती धर्मातल्या मावळ्यांना राजाने एकत्र केलं. राजे रायरेश्वराच्या मंदिरामध्ये पोहोचले. पण आपण अभिषेक करतो तुळजापूरच्या तुळजाभवानीचा, कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा, वणीच्या सप्तशृंगीचा, माहूरगडच्या रेणुकेचा. माझ्या भागानं तसं नाही केलं, रक्त सांडलं आणि सांगितलं रायरेश्वरा एक दिवस या महाराष्ट्रामध्ये स्वराज्य नावाची संस्था स्थापन करी. अरे 22 वर्षाच्या चंदू चव्हाण देशासाठी प्राण द्यायला निघाला होता, पण त्याच काळामध्ये आम्ही आमच्या देशाला शिव्या घालत होतो की आमच्या धर्माची शोकांतिका आहे. म्हणून आपला धर्म आपण संपूर्ण का जाता जाता सांगून जाईल. अरे दादांनो, तुम्ही मस्जिदीमध्ये जर कधी गेलात तर महाराज हातपाय स्वच्छ धुतल्याशिवाय आतमध्ये जाता येत नाही. तुम्ही चर्चमध्ये जर कधी गेलात, तंबाखूची पुडी बाहेर फेकून दिल्याशिवाय आतमध्ये जाता येत नाही. तुम्ही गुरुद्वारामध्ये जर कधी गेलात ना दादांनो, डोक्याला बांधल्याशिवाय आतमध्ये जाता येत नाही. पण आमच्या मारुतीच्या मंदिरामध्ये जर तुम्ही कधी गेलात ना,
खरजूला कुत्र उठवल्याशिवाय आतमध्ये जाता येत नाही, ही आमच्या धर्माची शोकांतिका आहे. अरे मस्जिदीच्या कंपाऊंडच्या भिंतीला साधं पोस्टर लावून दिलं जात नाही, पण महाराज आमच्याच लोकांनी राम मंदिराच्या शेजारी मुतारी करून टाकली. एवढा तर आमचा धर्म खालावला महाराज. अरे कितीही मोठा प्रशासकीय अधिकारी असू द्या, दर शुक्रवारी न चुकता तो नमाज पढण्यासाठी मस्जिदीमध्ये येतोय, पण आमचा वर्षातून एकदा सप्ताह असतो. एखाद्याला म्हटलं ना चला कीर्तनाला, ते म्हणतात ह्यांचं नेहमीच आहे, ह्यांच्या काय नादी लागायचंय. अरे या हिंदू धर्माचे विचार आवडले म्हणून बाहेरच्या देशातली मादाम कामा या राष्ट्रामध्ये येते आणि साडी नेसून जर्मनीच्या स्टुटगार्ड परिषदेमध्ये महाराज भारताचा तिरंगा फरकवते आणि आमची मादाम कामा गुडघ्यावर फाटलेली पॅन्ट घालते आणि म्हणते आमच्यावर खूप अन्याय अत्याचार होतो. वाटत असेल ना, वाटत असेल तुमच्या मुलीवर अन्याय अत्याचार होऊ नयेत, अंगभर वस्त्र घाला, जग तिचा सत्कार करेल, नाही तर बलात्कार होत राहतील. या महाराष्ट्राची संस्कृती ऐका. अरे महाराष्ट्राची वाघीण प्रतिभाताई पाटील या देशाच्या राष्ट्रपती होत्या. संसदेमध्ये जर भाषण करायला लागल्या ना, डोक्यावरचा पदर खाली पडू देत नव्हत्या. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. म्हणून या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे. अरे पोरांनो, तरुण पोरं मागे बसलेले ऐका, जोपर्यंत आनंद आहे तोपर्यंत हे जग तुमच्या सोबत आहे, पण ज्या दिवशी तुमच्यापाशी दुःख आलं त्या दिवशी या जगामध्ये तुमचं कुणी नाही, एवढं लक्षात ठेवा. अरे उसाच्या तोथ्यामध्ये जोपर्यंत रस आहे तोपर्यंत मुंगळे लागतात, आणि उसाच्या तोत्यातला रस ज्या दिवशी संपला ना दादांनो, त्या दिवशी मुंगळे लागायचे बंद होतात. म्हणून आनंदाच्या काळामध्ये हा समाज पुढे आणि दुःखाच्या काळामध्ये हा समाज मागे आहे. विचार करण्याची गोष्ट आहे बघा. लग्नाच्या वरातीमध्ये लोक पुढे येऊन नाचतात, पण अंत्ययात्रेच्या वेळेस लोक मागे येऊन रडतात. हा आनंदाच्या काळामध्ये हा समाज पुढे आहे. म्हणून लहान मुलांनी, तरुण मुलांनी एकच गोष्टीचा विचार करावा, खूप शिकलं पाहिजे, खूप मोठं केलं पाहिजे. महाराज आम्हाला काय येतं, पण आमच्यावर साधू संतांची कृपा झाली. महाराज आमच्या तुकाराम महाराज ज्ञानोबरायचा आशीर्वाद आम्हाला लाभला, आणि म्हणून तर मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे महाराज. पण आमच्या सतीश भाऊचं, आमच्या कोलते पाटलाचं खूप प्रेम माझ्यावरती. सांगू का तुम्हाला, आम्ही मोठे नाहीत, आमचे ज्ञानोबराय तुकोबरा इतके मोठे आहेत. आमच्या वारकऱ्यांना कळेल किती मोठे आहेत. तुम्हाला कळाले तुकोबराय तर टाळ्या वाजवा, कळाले तर वाजवा. पण अहो आमच्या तुकोबरायच्या 2 अभंगावरती कीर्तन करून, बरं का भाऊ, तुकोबरायच्या 2 अभंगावरती कीर्तन करून महाराष्ट्रातले कीर्तनकार 25-25 लाख रुपयाच्या गाडीमध्ये फिरतात. अहो तुकोबरायच्या 2 अभंगावरती कीर्तन करून महाराष्ट्रातले कीर्तनकार जर 25 लाख रुपयाच्या गाडीमध्ये फिरत असतील, तर 4092 अभंगाचा गाथा लिहिणारा महात्मा किती श्रीमंत असेल महाराज, किती श्रीमंत असेल. म्हणून त्या तुकोबराय ज्ञानोबरायच्या विचारानं चालणं. आमचा संप्रदाय खूप मोठा आहे. आमचा संप्रदाय यामुळं मोठा नाही, ज्ञानोबराय सारखं ज्ञान नाही, तुकाराम महाराज सारखं वैराग्य नाही, एकनाथ महाराज सारखी भक्ती नाही, एकनाथ महाराज सारखी शांती नाही, म्हणून आमचा वारकरी संप्रदाय मोठा नाही. या पुढचा ऐका. ज्ञानोबरायानं ज्ञानेश्वरी लिहिली, तुकाराम महाराजांनी गाथा लिहिला, एकनाथ महाराजांनी भागवत लिहिलं, म्हणून सुद्धा आमचा वारकरी संप्रदाय मोठा नाही. पुढचा ऐका. ज्ञानोबरायासारखं महाराज रेड्याच्या मुखातून वेद बोलविला, निर्जीव भिंत चालवली, मेलेली प्रेत उठवली, दगडानं बांधलेला गाथा पाण्याच्या वरती काढला, भक्तीच्या जोरावरती मंदिर फिरवलं, आणि 36 वर्ष देव दारामध्ये राबला. यासाठी सुद्धा आमचा वारकरी संप्रदाय मोठा नाही. वारकरी संप्रदाय यासाठी मोठा आहे रे दादांनो, आमचा वारकरी संप्रदाय यासाठी मोठा आहे, ज्या माऊलींना लोकांनी अन्न मिळू दिलं नाही ते लोक सुखी राहावेत म्हणून माऊलींनी पसायदान लिहिलं, म्हणून वारकरी संप्रदाय मोठा आहे. म्हणून त्या माऊली ज्ञानोबराय तुकोबरायचे विचार घराघरामध्ये पोहोचणं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे बघा. म्हणून आईबापाची सेवा करा, एवढंच सांगेल, जास्त काय सांगणार नाही. हा म्हणजे आत्मा, ही म्हणजे ईश्वर. जो आत्मा ईश्वराची बराबरी करू शकतो ना, त्याला आई म्हणतात दादानो. प्रियसीच्या शब्दावरून प्रिय करण्या आईचं काळीज काढलं होतं, आणि काळीज प्रियसीकडे घेऊन जात असताना काळीज पडलं होतं ना, त्यावेळेस काळीज बोललं होतं, बाळा तुला लागलं नाही ना. जगातला एकच देव असा आहे ज्यानं भक्तासाठी रक्ताचं पाणी करून दूध पाजलं, ती आई दादांनो. म्हणून सुसंस्कारानं घडवणारी, मार्गदर्शन करणारी, प्रेम करणारी, माया करणारी, तत्वज्ञान शिकवणारी, चुकलं तर खडसावणारी, चुका शोधून योग्य दिशा देणारी, मार्गदर्शन करणारी जगातली एकच विभूती आहे, तिचं नाव आहे दादांनो आई. तुमचं चांगलं झालं तर आनंदाश्रूनी रडते, आणि वाईट झालं तर दुःखाश्रूनी रडते, पण दोन्ही वेळेस रडतेच, अशी जगातली एक विभूती दादांनो, तिचं नाव आहे बघा आई. सांगू का तुम्हाला, बायकोच्या पदराला जर तोंड पुसलं तर बायको म्हणती पदर खराब होईल, पण आईच्या पदराला तोंड पुसलं तर आई म्हणती पदर खराब आहे. हा फरक आहे, एवढा विचार आपण करावा. आणि खऱ्या अर्थानं तुमचं माझ्यावरती खूप प्रेम आहे. या ठिकाणी या कार्यक्रमासाठी वारकरी संप्रदायाचं वैभव, आणि पुढचं सांगू का भाऊ, वारकरी संप्रदायाचे मुख्यमंत्री, आणि वारकरी आमच्या वारकऱ्यावर सगळ्या वारकऱ्यावर प्रेम करणारे मुख्यमंत्रीच भाऊ.
आणि त्यांना काय कमी आहे महाराज? भाऊ तुम्हाला माहित असेल उद्योगपती आहेत भाऊ, पण महाराज त्यांना वारकऱ्याबद्दल इतकं प्रेम आहे ना, इतकं प्रेम आहे महाराज. प्रत्येक वारकऱ्याला, प्रत्येक कीर्तनकाराला आसरा देण्याचं काम जर कोण करत असेल तर ते आमचे भाऊ करतात. म्हणून भाऊसाठी एकच वाक्य सांगेल, जी माणसं स्वतःसाठी जगतात ना दादांनो, ती जिवंत असून मेल्यासारखी असतात, पण जी माणसं समाजासाठी झटतात ते आमचे भाऊ असतात. म्हणून खऱ्या अर्थानं आमच्यावर प्रेम असलेले भाऊ या ठिकाणी आले. जोगदंड भाऊंना खूप खूप धन्यवाद देतो. जोगदंड भाऊंनी समोर बसावं, मी बोलावं, इतका ज्ञानी गुणी विद्वान प्रचंड बुद्धिमान मी बिलकुल नाही, पण त्यांनी दिलेलं मला मोठेपण आहे. आपल्या सर्वांच्या प्रेमास्तव चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यामध्ये 4थ्या दिवसाची सेवा सतीश भाऊच्या कोलते पाटलाच्या नियोजनातून, आयोजनातून, मार्गदर्शनाखाली माझ्याकडे आली. मी या ठिकाणी अंकुश महाराज काळे आणि गाणारी साथ करणारी मंडळी इतकी सुंदर होती ना, सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. फक्त आता सगळ्यांनी वर हात करा, शूटिंगमध्ये येतात तुम्ही, असं भजन करायचं. आता अशा टाळ्या वाजवायच्या, पांडुरंग परमात्म्याला आणि आपल्या देवीला ऐकू गेल्या पाहिजे. मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.